मोठी बातमी आपल्या हाती येते बीडमधून। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती काही दिवसांपूर्वी आणि त्या हत्या प्रकरणातल्या आरोपींचा पळून जातानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। सरपंचांच्या हत्येनंतर 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7:10 हा व्हिडिओ आहे, सीसीटीव्हीचा फुटेज आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात गाडी सोडून आरोपी पळतानाचा हा व्हिडिओ आहे आणि सरपंचांच्या धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी परिसरात गाडी सोडून पळतानाचे आरोपींचा हा व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपला बीडचा प्रतिनिधी गोविंद शेळके आपल्यासोबत फोन लाईनवर आहे। गोविंद, नेमकी काय माहिती आहे या व्हिडिओ संदर्भात? विजय सर, आपण बघतोय की हे तेच आरोपी आहेत ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर मसाजोग पासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती वाशीमध्ये, म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधल्या वाशी या ठिकाणचा पारा चौक नावाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी काळी स्कॉर्पिओ जी घटनास्थळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती, ही तीच काळी स्कॉर्पिओ गाडी आहे जी गाडी आपल्याला केसच्या मसाजोगच्या टोलनाक्यावर पण पाहायला मिळाली होती। आणि ह्याच गाडीमधून हे सगळे आरोपी फरार झालेत आणि ते आरोपी अगदी किती पळत जात आहेत। आपण बघतोय की त्यांना त्या घडलेल्या घटनेची भीती होती, कारण 2 तासाच्या मध्ये घडलेल्या ह्या घटना आहेत। मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण 3 वाजता होतं, 5 वाजता त्यांचा मृतदेह सापडतो आणि 7 वाजताचा आपण बघतोय की हे फुटेज आहे जिथे वाशीपर्यंत ते पोहोचले आणि वाशीतून त्यांनी गाडी बदलली। त्यानंतर पोलिसांनी खरं तर ही काळी स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली। तर आपण स्पष्टपणे बघू शकतोय सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि त्याचे सगळे साथीदार हे याच स्कॉर्पिओ गाडीमधून पळून गेले होते, वाशीपर्यंत एकत्रित होते आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं की 2 यातले आरोपी जे होते ते पुण्यातून अटक करण्यात आली होती। इतर आरोपी कालांतराने भेटले होते। मात्र एक खरं आहे की 3 वाजता अपहरण झालं संतोष देशमुख यांचं, 5 वाजता त्यांचा मृतदेह सापडला आणि 7 वाजताचं हे फुटेज आहे। या 4 तासामध्ये काय काय घडलं, हे वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलीस करतायत। एक मात्र खरं आहे की ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली तिची निर्घुणपणे केली होती की त्याची भीती या आरोपींना सुद्धा होती, ज्यातून आपण बघतोय की ते वाशीमध्ये पोहोचले आणि पारा चौकातून ते पळून झाल्याचं चित्र अतिशय महत्वाची बातमी आपल्याला आपला बीडचा प्रतिनिधी आपला सहकारी गोविंद शेळकेने दिली आहे आणि ती म्हणजे धाराशिव मधल्या वाशीमध्ये मसाजोगच्या प्रकरणातले आरोपी यांनी गाडी सोडली आणि ते पळून गेले। तिथलं सीसीटीव्ही फुटेज, तिथला व्हिडिओ आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहताय आणि हा व्हिडिओ हा नवीन या प्रकरणातला पुरावा हाती लागलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।